सर्वांना प्रेज द लॉर्ड. आजचं आपलं जे वचन आहे ते आहे स्तोत्र संहिता 121 आणि त्यातलं 5वं वचन. परमेश्वर तुझा रक्षक आहे, परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला, तुला सावली आहे. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. स्तोत्रसंहिता 121 यातील 5 आणि 6 ही 2 वचनं आपण 5, 6, 7 ही 3 वचनं आपण वाचलेली आहेत आणि आपण त्याच्यावरती मनन करणार आहोत. वचन सांगतं, आपण बघतो की काल आपल्या महाराष्ट्रामध्ये रक्षाबंधन साजरी करण्यात आली. आपल्या जे अन्य जातीय बांधव आहेत त्यांनी रक्षाबंधन साजरी केली. अन्य जातीच कशाला, आपल्यामधील काही ख्रिश्चन लोकही हे साजरा करतात बहीण भावाचा सण म्हणून. परंतु बायबल सांगतं की तुम्ही जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे चालू नका. रोमी 12 की तुम्ही परमेश्वर जे म्हणतो त्याप्रमाणे चाला. आणि वचन सांगतं की परमेश्वर माझा रक्षक आहे, परमेश्वर तुमचा रक्षक आहे. आपला रक्षक परमेश्वर आहे. मनुष्य आपला रक्षण करू शकत नाही. ठीक आहे, देवाने आपल्याला माता पिता दिलेत, देवाने आपल्याला भाऊ दिलेत, बहीण दिलेत, ही नाती निश्चित सांभाळली पाहिजे. आणि बायबल कधीही या नात्याचा अनादर करत नाही. वचन सांगतं उलटं की जर आपण 10 आज्ञा पाहिल्या तर 10 आज्ञामध्ये जे आज्ञा आहे की तू आपल्या आई आणि बापाचा मान राख, कारण जो देश परमेश्वराने तुला दिलेला आहे त्यात तू आशीर्वादित होशील. ही पहिली आज्ञा आहे ज्याच्यासोबत परमेश्वराने प्रतिज्ञा पण केलेली आहे आणि म्हणून ते आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि तसंच बायबल सांगतं तुम्ही आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. जर योहान याचा 13वा अध्याय आणि 34वं वचन जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त आपल्या वचन सांगत असताना म्हणतो की जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही इतरांवर प्रीती करा. आणि येशूने आपल्यावर कशी प्रीती केली तर येशूने तुमच्या आणि माझ्यासाठी आपला जीव दिला. त्याने आपल्यावर प्रेम केलं आणि म्हणून त्याने आपला जीव दिला. बायबल आपल्याला प्रेम करायला सांगतं. बायबल सांगतं की जर तुझ्या भावाचा तुझा काही वाद झाला, तुझ्या भावाबद्दल तुझ्या मनात काही कपट आहे, तर तू पहिलं वेदीवर काही अर्पण करायला येतेस तर पहिलं जा आणि आपल्या भावाची समेट कर आणि मग येऊन वेदीवर अर्पण दे. इतकं स्पष्टरित्या बायबल आपल्याला वॉर्निंग देतं. आणि जर देव त्याला अर्पण केलेली भेट देखील स्वीकारत नाही, जर आपल्या मनात आपल्या भावाबद्दल द्वेष आहे, आपल्या भावाबद्दल आपल्या मनात राग आहे, तर परमेश्वर आपलं अर्पणसुद्धा स्वीकार करत नाही. मग निश्चितच आपण जी आपली नाती आहेत बहीण भावाची, आईवडिलांची आणि लेकरांची, ती नाती जपली पाहिजे, ती नाती वाढवली पाहिजे, ती नाती सांभाळली पाहिजे. परंतु तरीही वचन सांगतं की तुमचा रक्षक केवळ एकच आहे आणि तो म्हणजे परमेश्वर. मनुष्य आपलं रक्षण करू शकत नाही, कारण बायबल सांगतं की मनुष्याचं आयुष्य कसं आहे, क्षणभंगूर आहे. बायबलमध्ये येशूने एक दाखला सांगितला होता की एक श्रीमंत मनुष्य असतो, तो खूप चांगलं उत्पन्न त्याला येतं शेतीमध्ये. तो आपली कोठारं पाडून नवीन कोठारं बांधतो, मोठी कोठारं बांधतो, सगळं धान्य गोळा करतो आणि तो ते गोळा करून त्या कोठारात ठेवतो आणि रात्रीच्या वेळी झोपताना तो म्हणतो की आता मला भरपूर उत्पन्न झालेलं आहे, आता मला काही काळजी नाही, आता मी सुखाने झोपेल. आणि त्याला वाणी येते, अरे मूर्खा, तू उद्याचा दिवस पाहशील का, याची देखील तुला भरोसा नाही आहे. आणि म्हणून आपण ते गाणं गातो ना, कल का भरोसा ना करना, कल क्या हो किसने जाना. तर परमेश्वर म्हणतो की आपल्याला उद्याची शाश्वती नाही आहे. आपण आज रात्री झोपलो, झोप म्हणजे आपली मृत्यू असतो दुसरा. जर आपण आज रात्री झोपलो तर आपल्याला उद्या सकाळी जाग येईल किंवा नाही याची आपण खात्री देऊ शकत नाही.
तर आपण ही खात्री कशी देऊ शकतो की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझे वडील जिवंत राहतील, ते माझं रक्षण करतील. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझा भाऊ जिवंत राहील, तो माझं रक्षण करेल. किंवा जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझा मुलगा जिवंत राहील, तो माझं रक्षण करेल. कोण कोणाच्या आधी जाईल हे आपण सांगू शकत नाही. आणि म्हणून वचन आपल्याला सांगतं की परमेश्वर तुमचा रक्षक आहे. परमेश्वर तुमचं रक्षण करतो. आणि पुढे स्तोत्रसंहिता 101